ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना क्लीन चिट मिळालेली आहे। लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचं आता स्पष्टच झालेलं आहे। ससूनच्या मेडिकल रिपोर्टमधून ही बाब समोर येते। मराठा तरुणांनी दारू प्यायल्याचा आरोप केलेला होता। रात्री उशिरा ससूनमध्ये हाकेंची मेडिकल टेस्ट पार पडली आहे। आणखीन खात्री करण्यासाठी हाके यांचे रक्ताचे नमुने चाचणीकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ससूनने आता रिपोर्ट दिलेला आहे। लक्ष्मण हाके मद्यप्राशन त्यांनी केलेलं नव्हतं असं या रिपोर्टमधून समोर येत आहे। हा प्राथमिक अहवाल आहे आणि प्राथमिक निष्कर्ष काल रात्री उशिरा डॉक्टरांकडून काढण्यात आलाय की लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याची माहिती समोर आलेली आहे। पण याची खातरजमा करण्यासाठी आणखीन एक सॅम्पल आहे ते लक्ष्मण हाके यांचं घेतलेलं आहे आणि ते सॅम्पल आता प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर साधारण उद्यापर्यंत तो रिपोर्ट येणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की खरंच लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं का नाही। पण प्राथमिक अहवाल जो डॉक्टरांनी दिलेला आहे त्यानुसार लक्ष्मण हाके यांना या संपूर्ण प्रकाराबद्दल क्लीन चिट मिळालेली आहे। काल रात्री कात्रज कोडवा भागामध्ये आपण पाहिलं की मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन करत होते अशा प्रकारचा आरोप केलेला होता आणि जो काही प्रकार आपण रात्रभर पाहिलेला होता त्यानंतर रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली होती आणि आता जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याची माहिती आहे। पण आणखीन एक अहवाल आहे तो सुद्धा येणं अपेक्षित आहे। त्याला साधारण 2 दिवसांचा कालावधी लागू शकतो। मात्र तुर्तास तरी लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लक्ष्मण हाके हे पुढच्या त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। नागपूरला त्यांचा नियोजित दौरा आहे आणि त्यांनी सुद्धा काल भूमिका जाहीर केलेली होती की कोणतीही चाचणी करा, मी तयार आहे। आणि त्यामुळे हा वाद ओबीसी विरुद्ध मराठा जो होता तो आता आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। आज याबाबतच्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण डॉक्टरांकडून प्राथमिक अहवालामधून जो निष्कर्ष देण्यात आलेला आहे त्यानुसार लक्ष्मण हाके यांना या ठिकाणी क्लीन चिट देण्यात आलेली आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीकरता। लक्ष्मण हाके यांना या सगळ्या संदर्भात आता क्लीन चिट देण्यात येते। लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा या ठिकाणी आता अहवाल मांडण्यात येतोय। लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलेलं नव्हतं असं आता ससूनच्या रिपोर्टमधून स्पष्टच झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।